नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. तुमचं स्वागत आहे सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. मंडळी, जिल्हा परिषद शाळेत शिकणारा एक मुलगा, टेलर काम करणारा एक मुलगा, पण पुढे जाऊन तो स्वतःची कंपनी स्थापित करतो आणि एवढंच नाही तर यशाच्या शिखरावरती कंपनी नेऊन पोहोचवतो. आहे की नाही प्रोत्साहित करणारी गोष्ट? बिलकुल. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांनी वेगवेगळ्या आणि कठीण परिस्थितीतनं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तर मग स्वागत करूयात CEO ऑफ ग्रँड VNS प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड संतोष वायचळे यांचं. संतोष सर, तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. कसं वाटतंय? एकदम मस्त. कारण तुम्हाला खूप दिवसाची इच्छा होती भेटायची आणि आज अशा ठिकाणी भेट झाली. खूप आनंद वाटतो. वा, मीही फार उत्सुक आहे तुमचा हा प्रवास जाणून घेण्याबद्दल. कारण शहरी भागातनं भरपूर मुलं आलेली आहेत, व्यक्तिमत्व भेटले आपल्याला ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने, ग्रामीण भागातलेही आले, त्यांचा प्रवास सांगितला. पण तुमचा प्रवास मला खूप जास्त खुणावतोय की अनेक लोकांना वाटतं की मोठमोठ्या कॉन्व्हेंट स्कूलमधनं शिकून पुढे आलो तर काहीतरी घडवू शकतो, करू शकतो. पण तुम्ही सुरुवात केली ती जिल्हा परिषद शाळेमधनं आणि टेलर काम करत होतात. तर त्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं? कुठे शिकलं होतं? हो, शिकलो होतं त्याचं. कोणाकडनं? ॲक्च्युली कसं, मी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. बरं. माझे आई वडील शेती करायचे. मग त्यावेळेला कसं घरची परिस्थिती एवढी नव्हती की आपण म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा आपण शिकू शकू. बरं. मग 5वीपर्यंत मी माझ्या गावामध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर काय झालं की मी आणि माझा भाऊ, आई वडील असं असायचं. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला शिक्षणासाठी मामाकडे पाठवलं. माझ्या मामांचं कापड दुकान होतं आणि टेलर दुकानही होतं. अच्छा. मग त्यावेळी मी तिथं शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेलो. सांगोला म्हणून गाव आहे आमच्या इकडं, त्या ठिकाणी गेलो होतो. मग शिक्षण घेत असताना जो फावला वेळ आहे, म्हणजे आपलं शिक्षण संपलं की आपण काय करणार, मग त्यावेळेला मी जाऊन मामाजवळ बसायचो. ते शिकत गेलो आणि मला वाटतं मी 8वी-9वीमध्ये असताना मला कपडे शिवायला येत होते. बरं. मामाने शिकवलं? मामाने शिकवलं. त्यांना बघून बघून तुम्ही शिकलात? बघून बघून शिकलो. मग पहिले छोटी मोठी कामं करायची, मग त्यातून ते शिकत गेलो. आणि 9वीमध्ये असताना मला वाटतं मी बऱ्यापैकी शिकलो होतो सगळे कपडे शिवायला. बापरे. म्हणजे वयाच्या साधारण 15-16 वर्षी मला सगळं येत होतं. काय सांगताय? हो. आणि मग तुम्ही स्वतःचं दुकान टाकलं होतं? नाही, मग तिथून काय झालं, माझं शिक्षण झालं 9वीपर्यंतच. मग तिथून थोडं मामाबरोबर हे झालं, माझं थोडं तक्रार झाली, मतभेद झाले. मग मामांकडून परत गावी आलो. आपल्या गावी आल्यानंतर की बाबा शिक्षण तर संपलं, म्हणजे 10वीतूनच सोडून दिली. घरची पण परिस्थिती अशी नव्हती की आपण पुढे जाऊन शिकू. मग त्यावेळेला काय केलं की मी दुसऱ्याच्या टेलरच्या दुकानामध्ये कामाला जायला चालू केलं. म्हणजे मला शर्ट पॅन्ट असे शिवता येत होते चांगले. मी तिथं जाऊन शिवायला चालू केलं. असं मग साधारण मला दिवसाला एक 40-50 रुपये पगार पडायचे त्या ठिकाणी. मग शिकत शिकत मला साधारण 4-5 वर्ष गेली शिकायला. त्या ठिकाणी शिकलो आणि स्वतः असं हे करत मग नंतर स्वतःचं टेलर दुकान चालू केलं. आणि ते करत करत नंतर काय झालं की मला असं आवड निर्माण झाली की आपण काहीतरी वेगळं करायचं ह्याच्यामध्ये. कारण कसं, कापड टेलर दुकान म्हणजे कसं पुढं जाऊन, म्हणजे ज्यावेळेला आपण कसं म्हणतो की वयस्कर झाल्यानंतर, मोठं झाल्यानंतर त्याच्यामध्ये कसं होतं, कारण पहिलं आता कसं मशीन सगळ्या मोटरवरती, परंतु पहिलं असं पायाने हलवायच्या सगळ्या होत्या. तर त्यावेळेस कसं डोळे असेल किंवा ही पाठ हे त्रासदायक व्हायचं, कंबरदुखी पुढं जाऊन. त्यावेळेला वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करायचं. त्यावेळेस मी असं की माझ्या मित्रांच्या किंवा यांच्या संगतीतून किंवा ह्याच्यातून एक MLM मधली कंपनी होती, त्याच्यामध्ये मी जॉईन झालो. आणि त्याच्यामध्ये मला शिकायला मिळालं की बाहेरची दुनिया कशी असते किंवा आपण स्वप्न बघितलं पाहिजे आणि स्वप्न बघणारीच लोक मोठी होतात. बिलकुल. असं त्यावेळेला शिकायला मिळालं. अगोदर कारण स्वतः शेतकरी कुटुंबातून, माझे वडील दुसऱ्याच्या शेतीमध्ये चाकरी करायचे, आई खुरपायला जायची. त्यामुळे आपल्याला स्वप्न, गाडी घोडा हे काही माहिती नव्हतं. परंतु ज्यावेळेला अशा मीटिंगला मी गेलो त्यावेळेला कळालं की अशी मोठी लोकं असतात, ते पण शून्यातून मोठे झाले. मग तिथं इन्स्पायर झालो. आणि मी मग त्यावेळेला सायकलवर जायचो, पण सायकलवरती मी इनशर्ट असं टाय घालून जायचो. मला लोक हसायचे त्यावेळेस. हो. आणि मला वाटतं त्या कंपनीमध्ये एक पोस्ट होती अशी डायमंड म्हणून. तर काही लोक मला त्यावेळेला डायमंड म्हणायचे. अच्छा. हो. आणि मग मी तिथून सुरुवात केली. मग टेलर काम स्वतःचं दुकान चालू केलं. त्यानंतर असं की काय म्हणतो आपण त्याला, समाजकारणाची पण चांगली आवड होती मला.
मग त्यामध्ये समाजकारण करत करत मग असंच ह्या MLMच्या कंपन्यातून ह्या कंपनीतून ती कंपनी, दुसरी कंपनी, ते काम करत करत MLMमध्ये देखील मी काम करत होतो. बरं. मग त्यातूनच मला एक MLMमध्येच रिअल इस्टेटमधली कंपनी मिळाली. त्यामध्ये मी एक जॉईन होऊन काम चालू केलं. बरं. मग तिथून पुढं काम करत असताना असे काही आम्ही मित्र, आणि ती कंपनी झाली बंद. आम्ही चांगला आमचा ग्रुप होता खूप मोठा खाली. नेटवर्किंगमध्ये कसं खाली ग्रुप असतो खूप मोठा. बरोबर. तर तो ग्रुप खूप चांगला होता. बरं. मग आम्ही 3 मित्रांनी काय केलं की जी ती कंपनी आहे सेम कन्सेप्ट घेऊन आपणच कंपनी चालू स्वतःची कंपनी चालू करू. हां, आणि मग त्या कन्सेप्टवरती आम्ही स्वतःची कंपनी चालू केली MLM मध्ये. म्हणजे मामाकडे आणि मग इतरांकडे टेलर काम करून स्वतःचं दुकान उघडल्यानंतर मग पुढे तुम्ही MLM मध्ये काम केलं आणि मग प्रवास इथपर्यंत पोहोचला की जिथे तुम्ही स्वतःची एक कंपनी सुरू केली. पण त्याच्या आधी किंवा सुरू केल्यानंतरही तुम्ही अनेक व्यवसायांमध्ये प्रयत्न केले. बऱ्याचदा अपयशही तुमच्या हाती लागलं. पण तरीही कुठेही न खचून जाता पुढे जात राहणं आणि नवीन नवीन प्रयत्न करत राहणं, यासाठी इच्छाशक्ती कोणाकडून मिळाली? नाही, आता ज्या वेळेला आपण सुरुवात केली, कारण आपण काय म्हणतो, आपण सुरुवातच मातीतून केली होती. त्यामुळे कधी खाली पडेल किंवा त्याच्यामध्ये काय होईल हे वाटायचं भीतीच नव्हती. कारण मी राहत होतो एक 4 पत्र्याच्या खोलीमध्ये. आणि तसं तर घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं मी वयाच्या 18व्या वर्षीच घराची जबाबदारी स्वतःवरती घेतलेली. म्हणजे घरी बाजार आणणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी त्यावेळेसपासून करत होतो. त्यामुळे कधी अडचण नाही आली. परंतु ज्या वेळेला आपण पुढं जातो, काम करतो, त्यावेळेला प्रत्येक वेळेला अडचणी यायच्या. परंतु याच्यामध्ये सांगायचं झालं, जे ट्रेनिंग्स राहतात, म्हणजे मी ज्या वेळेला ते MLMमध्ये काम करत होतो त्यावेळेला तिथं खूप चांगलं शिकलो की आपण काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. माझं शिक्षण खूप कमी झालं, परंतु मी ग्रॅज्युएट म्हणतो किंवा याच्यामध्ये PhD केली. कशामध्ये? तर मी ट्रेनिंगमध्ये. मी भरपूर ट्रेनिंग घेतले. मी करोडो रुपये ट्रेनिंगसाठी खर्च केला. शिक्षणासाठी, मोटिवेशन असेल, बिझनेस ग्रोथ असेल किंवा सेल्फ कॉन्फिडन्स असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शिकण्यामध्ये मी करोडो रुपये खर्च केला. म्हणून आज इथपर्यंत आहे. माझं शिक्षण फक्त 9वी आहे. 9वीच्या पुढे मी शाळेत शिक्षण 9वी पर्यंत आहे, पण त्याच्या पुढे अनेक ट्रेनिंग्स तुम्ही स्वतःला घडवलेलं आहे. आणि त्या ट्रेनिंग्सने तुम्हाला कधीही खचू नाही दिलं. कारण ज्या वेळेला अडचण आली त्यावेळेला मनामध्ये एकच, हे अडचण कशासाठी येते, तर आपण बाबा आज याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करणार आहे, आपण याच्यापेक्षा पुढे जाणार आहे, मोठं होणार आहे, म्हणून आज ही अडचण. आपण याच्या लायकीचं नाही, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असतात. आणि परीक्षा पास केल्या की आपण पुढच्या वर्गात जातो किंवा पुढच्या लेव्हलला जातो. अशा दृष्टिकोनातून तुम्ही अडचणीकडे पाहता. वा, मला असं वाटतं की अत्यंत मोटिवेशनल थॉट आहे हा. अडचणींना घाबरू नये, पण त्यावर मात करून पुढे जा, तर तुम्हाला पुढची उंची गाठता येईल. वा. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की अतिशय कमी वयात तुम्ही घराची जबाबदारी सांभाळली, तर त्यासाठीची हिंमत कुठून मिळाली? नाही, तर कसं होतं की घरची परिस्थिती हालाकीची होती. वडील शेतात काम करायचे, आई करायची. मग त्यावेळेला मी ठरवलं की वडिलांना आता काम करू नाही द्यायचं. मग मी वडिलांना घरी बसवलं. माझी शेती, म्हणजे तसं फॅमिली बॅकग्राऊंड खूप माझं चांगलं होतं, परंतु माझी तशी 50 एकर शेती आहे घरची. परंतु आमच्या वडिलांचं आणि आजोबांचं जमत नव्हतं. मग त्यामुळे आमचे वडील बाहेर राहिलेले, घरी राहत नव्हते. त्यामुळे आमच्या ही परिस्थिती होती. मग ज्या वेळेला आमच्या वडिलांना वाटून वगैरे जमीन दिली आजोबांनी, त्यावेळेला आम्ही तिथं राहायला गेलो. नाहीतर आम्ही राहायला सुद्धा असं दुसऱ्यांच्या शेतामध्ये असायचो. जिथं वडील कामाला तिथं राहायचं आपण असं. मग तिथून 1 वर्ष संपलं तिथलं की मग तिथून दुसऱ्या ठिकाणी जायचं. अशा परिस्थितीतून पुढं आलो. त्यामुळं की एक स्वतः जबाबदारी घ्यायची की आपण वडिलांना थोडा आराम द्यायचा, म्हणून त्यावेळेला आपण स्वतःची जबाबदारी घेतली. आणि खरं ती जबाबदारी घेतल्यामुळं आज मी इथं आहे. जर त्याच वेळेला जबाबदारी घेतली नसती, कारण स्वतःवर जर आपण जबाबदारी घेतली तरच आपण आयुष्यात पुढे मोठं होऊ शकतो किंवा जबाबदाऱ्या मोठ्या मोठ्या पेलू शकतो. कारण लहान वयामध्ये जबाबदारी घ्यायची सवय झाली. त्यामुळे कितीही मोठी जबाबदारी आली तर मी कधीही नाही म्हणत नाही. किंवा आता आमच्या कंपनीमध्ये सुद्धा कितीही मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली, हे काम तुम्ही सांभाळायचं, तर मी कधीही म्हणत नाही की हे मला जमणार नाही. आणि मग अशा वेळेला जेव्हा व्यवसायात एखाद्या पार्टनर बरोबर मतभेद झाले, तेव्हा मग त्याचा परिणाम तुमच्यावर कसा झाला किंवा त्यातनं तुम्ही कसे पुढे आलात? तर मतभेद कसं होतं, जसं आता सांगितलं तुम्हाला, आम्ही MLMमध्ये कंपनी चालू केली. त्या कंपनीमध्ये कालांतराने साधारण 1-2 वर्षांनी आमचे मतभेद झाले. म्हणजे कसं की आमचे आता पार्टनर, प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो. मग कुठं चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या की बाबा मी म्हणलं आपल्याला चुकीच्या गोष्टी असतील तर मला नको. मी त्या कंपनीमधून बाहेर पडलो. त्याच्यानंतर दुसरी MLM कंपनी मी स्वतः चालू केली.
मग त्या MLM कंपनीमध्ये काय झालं की मी थोडं पार्टनरच्या जी लोक होते त्यांच्या चुकीच्या ह्याच्यामुळं मी थोडं लॉसमध्ये गेलो. लॉसमध्ये गेल्यानंतर साधारण मी 2010 साली ती कंपनी बंद केली. 9 साली बर ती बंद केली आणि मी नंतर शेतीकडे वळालो. अच्छा. म्हणजे शेतीत काम करायचं. त्यावेळेला काय होतं की त्या कंपनीमध्ये मी एवढा खर्च, माझं अहमदनगरमध्ये ऑफिस होतं, पुण्यामध्ये होतं, पंढरपूरमध्ये ऑफिस होतं, साधारण 2008-9 साली. बर. मग त्यावेळेला मी एवढं लॉसमध्ये, जवळजवळ 20-25 लाख रुपयांचा लॉस झाला होता मला. आणि हे कर्ज होतं थोडं, आपण काय म्हणतो गावाकडे आमच्या सावकारी कर्ज म्हणतो, असं कर्ज होतं. मग त्यातून मी बाहेर पडलो. टोटली एकाच दिवशी मी टोटल बंद केलं. बर. आणि घरी बसलो. मग घरची पण परिस्थिती अशी होती की बाबा कमवलेलं सगळं संपलं होतं, प्लस आपल्याला कर्ज झालं होतं. मग नंतर घरी बसलो. घरी बसल्यानंतर थांबून असं मोबाईल वगैरे सगळं बंद करून टाकलेले होते. मग ज्या लोकांचे आपण पैसे द्यायचे होते त्या लोकांना भेटलो. त्यांना सांगितलं मला 1 वर्षाची वेळ द्या, मी तुम्हाला काही करून पैसे देणार. त्यावेळी लोकांनी मला म्हणजे मदत केली. कधीही मला त्यांनी फोन केला नाही की तू पैसे दे. मग त्यानंतर काही वेगवेगळे मार्ग, काही त्याच्यामध्ये 2 नंबर मार्गातून सुद्धा पैसे कमवले आणि व्यवस्थित नील झालो. मग ज्या लोकांना मी व्यवसायामध्ये आणलं होतं असे काही माझे मित्र होते किंवा त्यांना मी असा एक माझा मित्र होता ज्याला गॅरेज काम करत होता आणि त्या व्यक्तीला मी व्यवसायामध्ये आणलं होतं मार्केटिंगच्या. आणि तो व्यक्ती पुढं होऊन बिल्डर झाला. बर. आणि मग मी असं पुण्याला चाललो होतो, त्या फोन केला सहज, अरे कुठं आहे तू? त्यांनी म्हटलं या सर भेटू आपण. मग त्यांनी मला फलटणमध्ये बोलवलं. आम्ही भेटलो. त्यांनी मला असं नेऊन त्याच्या चेअरवरती बसवलं. सर म्हणला मी गॅरेजमध्ये काम करत होतो आणि ही चेअर तुमची आहे. वा. जरी मी आज इथं असेल तर ही तुमच्यामुळे आहे. आणि मला त्यांनी ऑफर दिली की सर पुन्हा आपण सुरुवात करू. वा. आणि त्यावेळेस परत मी त्याच्याबरोबर जुडलो आणि नंतर रिअल इस्टेटमध्ये काम चालू केलं. आणि VNSची स्थापना झाली. VNSची स्थापना झाली. कुठून हे नाव सुचलं, नामकरण कसे झाले? VNS हे काय आहे की माझे सिद्ध नागेश डेव्हलपर्स म्हणून माझी फर्म होती. त्याच्यानं आमचे दुसरे जे आता मित्र सांगितले त्यांचे विघ्नहर्ता डेव्हलपर्स म्हणून एक फर्म होती. आणि आमचा तिसरा एक फर्म आम्ही बरोबर घेतली होती, निसर्ग डेव्हलपर्स म्हणून. बर. मग आम्ही तिघांनी मिळून पंढरपूरमध्ये पहिला प्रोजेक्ट केला होता. बर. आणि तो प्रोजेक्ट एवढा यशस्वी झाला, आम्ही 6 महिन्यामध्ये पूर्ण प्रोजेक्ट संपवला. आणि मला वाटतं 1 ते 1.5 कोटीचं आम्हाला प्रॉफिट झालं 6 महिन्यामध्ये. आणि त्यावेळेला मग आम्ही ठरवलं की इथून पुढेही आपण करायचं मिळून. मग त्यावेळेला काय झालं की आम्ही समजा आता आपण काही ब्रोशर किंवा जी ॲडव्हर्टाईज करायची याच्यावर आपण 3 नावं टाकावं लागायची. बरोबर. कारण 3 पार्टनर तिघांची नावं टाकावी लागायची. मग आम्ही काय केलं की विघ्नहर्तामधील वी घेतलं, निसर्गमधील एन घेतलं आणि सिद्ध नागेशमधील एस घेतलं. मग हे मिनिंग जसं चांगलं वाटेल बोलायला असं VNS असं हा त्यावेळेला आपण मिनिंग करून तो VNS ग्रुप आपण स्थापन केला. मगाशी त्यांनी व्यवसायामधले आपले चढ उतार आपल्याला सांगितले, पण आता त्यांनी राजकारणात देखील एंट्री घेतलेली आहे. तर जाणून घेऊयात ते कसं काय घडलं. राजकारणामध्ये म्हणजे आत्ता नाही, ॲक्च्युली पहिल्यापासूनच मला समाजकारणाची आवड होती. बरं. आणि मी समाजकारणामध्ये काम करत असताना आपण प्रत्येक व्यक्तीची कुणाची अडचण असेल काही असेल आपण काम करायचं. मग याच्यातून काय झालं की थोडंसं राजकारणाचं वळण लागतं. मग त्यावेळेला ज्या वेळेला एखादा त्या भागातील एखादा स्ट्रॉंग व्यक्ती असेल तर त्याला विचारलं जातं की तुम्ही उभा राहा. माझी तशी इच्छा नव्हती उभा राहायची, कारण मला व्यवसायामध्ये काहीतरी करायचं होतं किंवा आपल्यासारख्या अनेक लोकांना घडवायचं व्यवसायामध्ये. कारण पहिल्यापासून राजकारणामध्ये बघण्याचा असा दृष्टिकोन खूप चांगला नव्हता. पण तरी देखील आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आले तर आपण सोडायला नको म्हणून मी माझ्या मिसेसला उभं केलं होतं नगरपालिकेला आणि चांगल्या मताधिक्याने निवडून पण आले. हो, माझी मिसेस नगरसेविका आहे. आणि मग तिथून पुढं राजकारणात आणखी थोडंसं इन्वॉल्व्ह होऊन मग कंटिन्यू त्याच्यामध्ये आज पण आहे राजकारणामध्ये चांगला. याच्यामध्ये ज्या वेळेला राजकारण असेल मग समाजकारणाची आवड. तसंच आमचं एक बसव ब्रिगेड म्हणून संघटना आहे जी पूर्ण देश पातळीवर चालते. तर या देशाचे करोडो सभासद पण आहेत. तर त्याचं मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष पण आहे. आणि आता या जास्त हा समाजकारण करत असताना, परंतु एक समाजकारण आपण एक 20%. कारण बघा व्यवसायामध्ये जे आपण काय म्हणतो, आपण व्यवसायामध्ये जर मोठं व्हायचं असेल किंवा तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर याच्यामध्ये तुम्हाला दान पण करावं लागतं, काही समाजोपयोगी कामं करावी लागतात. म्हणून समाजकारण करायचं. परंतु जास्तीत जास्त ग्रोथ आपण काय करतो की व्यवसायामध्ये. आणि व्यवसाय करत असताना कसं आहे की आज
ज्या वेळेला व्यवसाय करतो यावेळेला अनेक वेगवेगळ्या कंपन्या, जसं आता तुम्ही विचारलं की मतभेद, काही वेळेला मतभेद होत गेले, काही पार्टनर बाजूला झाले, काही वेळेस त्या कंपनीमधून मी बाहेर पडलो आणि नंतर वेगळी कंपनी स्थापन केली, त्याचा नंतर ब्रँड मोठा केला. तसंच एक साधारण 2 वर्षापूर्वी मी एक नवीन कंपनी चालू केली, ग्रँड व्हीएनएस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड. बरोबर. की अगोदर कसं होतं की 4-4, 5-5 पार्टनर असायचे, प्रत्येकाचे वेगवेगळे एक विचार असायचे. मग तिथं आपल्याला स्वतःचं मत किंवा स्वतःच्या विचारांनी पुढे जाता येत नव्हतं. बरोबर. म्हणून मग स्वतःची कंपनी चालू केली. असं नाही की कोणत्याही पार्टनरबरोबर आज पण कोणतेही भांडण नाही किंवा आम्ही सगळे बोलतो, बसतो, कधी भेटतो, असं वाद भांडण कधी नाही. फक्त मतभेद तिथून स्वातंत्र्य मिळावं आणि एक काहीतरी वेगळं करता यावं. कारण आपली इच्छा काय, जसं आता मी सांगितलं की शून्यातून म्हणजे मी एक 30-40 रुपये कमवणारा मुलगा आज करोडमध्ये आलो, तर इथंपर्यंत आलो. परंतु काय होतं की सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना कोणीही पाठिंबा देत नाही किंवा त्यांना असं सांगत नाही की तू व्यवसाय कर. आता मुलांमध्ये काय की फक्त आज नोकरी करणं. मग ज्या वेळेला नोकरी, आज जर बघितलं मार्केटमध्ये गव्हर्नमेंट तर नोकरी नाहीच आहेत, बाहेर प्रायव्हेटमध्ये जरी बघितलं तर तेवढे पगार नाहीत किंवा आज नोकऱ्या पण अवेलेबल नाहीत. मोठ्या मोठ्या कंपन्यासुद्धा आज भरती कमी करतायत, उलट आहे त्यामधील काढतात. तर लोकांमध्ये एक व्यावसायिक जागृती व्हावी. जसं आज मी रिअल इस्टेटमध्ये आज 15 वर्ष झालं काम करतोय, तर 15 वर्षामध्ये जे आपण शिकलोय तर हे लोकांमध्ये पोचावं म्हणून मी रिअल इस्टेटबद्दल जी माहिती राहते, म्हणजे कसं याच्यामध्ये घर राहतं, जागा ती येणे असते का नसते, हे नवीन लोकांना कोणालाही माहिती नसतं. याच्यामध्ये काही फसवलं पण जातं, तर फसू नये लोक म्हणून मी रिअल इस्टेटबद्दल म्हणजे माहिती सांगण्यासाठी आपण ग्रँड व्हीएनएस प्रॉपर्टीज म्हणून एक यूट्यूब चॅनल पण रन करतो. याच्यामध्ये मी दर आठवड्याला 15 दिवसाला व्हिडिओ टाकतो वेगवेगळ्या माहितीच्या विषयांवरती. प्लस याच्यामध्येच आपण ज्या वेळेला पुढं जायचं आहे तर एकटा कधीही पुढं जात नाही, तर याच्यामध्ये शेकडो मुलांना, शेकडो युवकांना घेऊन पुढं जायचं, हा कॉन्सेप्ट घेऊन ही ग्रँड व्हीएनएस प्रॉपर्टीची आपण स्थापना केली. जे की आज मार्केटमध्ये जर आपण बघितलं, जे नवीन युग आहे हे सर्व्हिस बेस्ड युग आहे. म्हणजे आपण असं नाही की जुनं सगळं घेऊन बसायचं, आणि जे नवीन येतं आहे म्हणजे व्यवसायामध्ये अपयशी माणूस कधी होतो, जर तो स्वतःचं सोडून नवीन नाही कॅप्चर करत किंवा नवीन काळानुसार आपण बदल झाला पाहिजे, नाही घडवले तर आपण तिथेच मागे पडून जातो. जसं उदाहरण बघितलं आपण तर नोकिया आहे, HMT आहे, अशा अनेक कंपन्या सुद्धा आहेत मोठमोठ्या, जे काळानं रूप बदलले नाहीत त्या संपल्या. बरोबर. तर तसं काळानं रूप बदलू म्हणून आपण काय केलं, जसं ॲमेझॉन या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ओला, उबेर, यांचं स्वतःचं कुठंही प्रोडक्ट नाही, प्रोडक्शन नाही, परंतु आज त्या जगामध्ये प्रोग्रेस करतात. याच धर्तीवरती आपण रिअल इस्टेटमधलं एक सर्व्हिस बेस्ड कंपनी आपण स्टार्ट केली, ज्याच्यामध्ये लाखो लोकांना रोजगार पण उपलब्ध झाला पाहिजे. आपल्याला तर पैसे मिळणार आहेत आणि जे शेकडो बिल्डर आहेत त्या लोकांचे प्रॉपर्टी आपण विकून देतो, आणि ते आपण एक माध्यम, आपण स्वतःचं ॲप बनवलं, वेबसाईट, याच्या माध्यमातून आपण लोकांना कनेक्ट करतो आणि त्या लोकांना विक्रीची संधी उपलब्ध करून देतो त्या प्लॅटफॉर्मवरती. मग ज्या व्यक्तीने विकतो त्याला पैसे आपण त्याच्या अकाउंटवरती देतो, बिल्डर आपल्याला पैसे देतो. बरोबर. त्यांच्यामधला तुम्ही दुवा असं लाखो लोकांना आपण एक रोजगार उपलब्ध करून दिला त्याच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने आपलं घर आपल्या दारी ही एक संकल्पना देखील तुम्ही राबवताय, त्याच्याविषयी आम्हाला सांगा. आता आपलं घर आपल्या दारी ही संकल्पना म्हणजे काय, जे याच व्यवसायाशी निगडीत आहे. आता काय होतं की ग्रामीण भागामध्ये, आता शहरी भागामध्ये लोकांना माहिती असतं की नवीन प्रोजेक्ट झाला आहे, घर घ्यायचं आहे, कुठं घ्यायचं हे माहिती असतं, किंवा बिल्डर लोकांची नावं माहिती असतात, कोण चांगलं आहे, कोण म्हणजे फसवू शकतो हे माहिती असतं. परंतु ग्रामीणमधले, आता आम्ही ग्रामीणमधले आहोत, तर आम्हाला लोक भरपूर विचारतात तिकडे की सर आम्हाला घर घ्यायचं आहे, मग तुमचा कधी पुण्यामध्ये प्रोजेक्ट चालू होतोय, कारण बाकीच्या लोकांचं काही खरं नसतं, फसवतात लोक. तर आम्ही काय केलं की आपण आता समजा शहरातील एखादा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट आपण ग्रामीणमध्ये घेऊन जायचा. आता असा हॉलमध्ये आपण एक इव्हेंट ठेवायचा आणि त्या इव्हेंटमध्ये लोकांना बोलवायचं, तिथं थोडी जाहिरात करायची, किंवा जे आपले सेल्स पार्टनर तिथं काम करतात त्या लोकांमार्फत ज्यांना घर घ्यायचं आहे त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवायचं आणि तिथं त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी दाखवायची. सगळं त्यांना तिथं प्रेझेंटेशन, घर कसं मिळेल, त्याची किंमत काय असेल, खर्च, पोझिशन कधी मिळणार, हे सगळं आपण त्या ठिकाणी सांगतो. आणि ज्या वेळेला तिथं आवडेल त्यांना, मग त्यांना आपण साईड व्हिजिट करतो आणि साईड व्हिजिट झाल्यानंतर ते लोक तिथं बुकिंग करतात. अशा पद्धतीनं हा आपण चालू आहे. आता ह्याच्यामध्येच आपण ॲडव्हान्स काय करतोय की आज जर बघितलं, आज आपण फिल्म सिटीमध्ये काम करता. फिल्म सिटीमध्ये कसं आहे की एक ग्लॅमर आहे, म्हणजे कित्येक युवकांना, युवतींना वाटतं की आपण फिल्ममध्ये काम करावं, आपण तिथं गेलं पाहिजे. तसंच बिल्डर हे देखील एक ग्लॅमर आहे.
हो अर्थात खूप मोठं ग्लॅमर आहे आणि अनेक युवकांमध्ये एक क्रेज असते, अट्रॅक्शन असतं की मी पण बिल्डर झालं पाहिजे. आणि कितीतरी असे लोक आहेत ज्यांना वाटतं माझा मुलगा बिल्डर झाला पाहिजे. बरोबर. परंतु याच्यामध्ये कसं असतं की लाखो करोड रुपयांचं एक भांडवल लागतं आणि भांडवलापेक्षा नॉलेज खूप मोठी गोष्ट आहे आणि नॉलेज नसेल तर तो व्यक्ती फसू शकतो. बिलकुल. म्हणून आपण काय केलं की भारतातील पहिलं रिअल इस्टेट फ्रँचायझी मॉडेल लॉन्च केलं. अच्छा. जे आपण येत्या 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये लॉन्च करतो. आता त्याच्यावरती काम चालू आहे. बरं. भारतातील पहिलं फ्रँचायझी मॉडेल असेल जे आपण फ्रँचायझी आपण विकणार नाही, आपण फ्रँचायझी पार्टनर करून घेणार. बरं. ज्याच्यामध्ये आपण जसं त्याच्यामध्ये अनेक मॉडेल आहेत फ्रँचायझीमध्ये, तसं आपण फोको म्हणून मॉडेल आहे, फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटिंग. म्हणजे ऑपरेटिंग टोटली आपण करणार आणि त्या लोकांना आपण फ्रँचायझी देणार. ज्याची काही ठराविक अमाऊंट असेल, ती अमाऊंट पण आपण कशासाठी घेतोय तर एखादा नवीन व्यक्ती आला, जसं मी आता तुम्हाला सांगितलं मी करोडो रुपये टाकलेत इथंपर्यंत येण्यासाठी. जर प्रत्येकाला पुढे जायचं असेल तर ते शिकलं पाहिजे. बिलकुल. आणि त्याच्यासाठी ते आपण पैसे खर्च करणार की त्याला शिकवण्यासाठी. रिअल एस्टेट मधलं थोडक्यात प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही फ्रँचायझी मॉडेल सुरू करताय. आणि हे तुमचं हा तुमचा नवीन उपक्रम असणार आहे, त्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एकंदरीत तुमच्याशी गप्पा मारताना लक्षात आलं की तुमची पार्श्वभूमी कोणती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुमची गरुड झेप किती मोठी असणार आहे हे ठरवण्यासाठी. तर तुमचं यश संपादन करण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट महत्त्वाची लागते, ती म्हणजे स्वप्न पाहणे. आणि स्वप्न कशी पाहायची हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हा इंटरव्ह्यू रिवाइंड करून परत पहा. तुमच्या लक्षात येईल की स्वप्न पाहणे खूप गरजेचं आहे ते पूर्ण करण्यासाठी. अशाच व्यक्तिमत्वांना आपण भेटूया ज्यांच्याकडनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळणार आहे स्वप्न पाहण्यासाठी आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी. पण तुर्तास इथेच थांबूया. पाहत रहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. यशोस्तुते.